तर आज संकष्टी आहे आणि आता आपण अगरवाडीत गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊया. आधी पहिल्या जास्वंदीची फुलं भेटतात का बघूया. तर तिथे बाईंचे ते आहेत, तर तिथली पहिली फुलं काढून घेऊया. तोपर्यंत नारळ आणि इथे ठेवूया, फुलं काढून घेऊया तोपर्यंत. इथे एक आहे, या साईडला एक आहे, 2 झाली, अजून काढूया. पावसाचे दिवस आहेत खूप, अजून एक काढतो. इथे एक आहेत, बापरे खूप सारे आहेत लाल फुले इथे. या साईडला खूपच आहेत. खाली दुर्वा आहेत, त्या पण काढूया आपण आता. अशा तऱ्हेने आपण 21 दुर्वा ह्या काढलेल्या आहेत. अजून काढूया, त्यामुळे ही एकच वेगळी करूया आणि बाकी सगळे भरपूर सारा दुर्वा आज घेऊन जाऊयात देवळात. आता मी घेतले तेवढ्या साऱ्या दुर्वा, जास्वंदीची फुलं, अगरबत्ती आणि बाप्पासाठी नारळ. तर आता निघूया आपण. पावसाळ्याचे दिवस आहेत, वाडी पूर्ण शांत आहे. सकाळपासून खूप पाऊस पडला आहे. जो वाडी दाखवतो तुम्हाला. हा, आता आपण बरोबर या जंगलातून चाललो आहोत. सगळीकडे झाडं झुडपं आहेत. पाऊस पडून गेला आत्ताच आणि रोडला बाहेर पडूया, कारण माळावरून आपल्याला जाता येणार नाही. सो आपण जाऊया इकडून रोडने, दाखवतो तुम्हाला. तर चला जाऊया पटापट, कारण आल्यानंतर मम्मीला सुद्धा सोडायला जायचं आहे. बघा इकडे पावसाने बघा काळोख केवढा केला आहे तो. आणि पावसाळ्यात येणाऱ्या पक्ष्यांचा आवाज एक वेगळीच मनाला ऊर्जा देऊन जाते. तर बघा आपण आलो आहोत गणपती बाप्पाच्या मंदिरात. राहुल काय करतो निघाले तुम्हाला